नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कमी दरात साखर पुरवठा करण्याचा आमिष. हातनूरच्या व्यापाऱ्यांची 9.16 कोटी रुपयांची फसवणूक. सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर तालुका म्हाडा येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून निविदा दरापेक्षा कमी दरात साखर पुरवठा करण्याचा आमिष टाकून व्यापाऱ्यांची 9,16,25,099 रुपयाची फसवणूक केली आहे. यासाठी कारखान्याची बनावट ई-वे बिले व GST बिलांचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी विटा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी हातनूर तालुका तासगाव येथील आशिष आनंदराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नेताजीराव मोरे, राजू नेताजीराव मोरे दोघेही राहणार बिरणवाडी तालुका तासगाव, अक्षय अनिल पाटील राहणार वायफळे तालुका तासगाव, अभिजित हनुमंत माने राहणार धनगाव तालुका पलूस या चौघांसह पिंपळनेर तालुका म्हाडा येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे संबंधित अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांविरुद्ध विटा पोलिसात गुन्हा दाखल केला. हातनूर येथील आशिष पाटील आणि विशाल बाबासाहेब पाटील यांची विटा येथे अन्नपूर्णा ट्रेनिंग नावाची भागीदारी असलेली कंपनी आहे. त्यांनी डिसेंबर 2022 पासून साखर खरेदी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायासाठी आशिष पाटील यांनी कृष्णरत्न सेल्स अँड कॉर्पोरेशन आणि फार्मा ड्रीम ॲग्रो सोल्युशन्स या कंपन्यांशी व्यवहार केले होते.